नमस्कार. मी हृदयरोगतज्ञ डॉक्टर नरेश मुनोत आज पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलो आहे. मी मुनोत हार्ट केअर अँड रिसर्च सेंटर ई स्ट्रीट पुणे कॅम्प येथे प्रॅक्टिस करतो व पुण्यामध्ये पूना हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल व रुबी हॉल क्लिनिक येथे अटॅच्ड आहे. आजच्या सत्रात आपण हृदयरोग होण्याचे प्रमुख कारणे व हृदयविकाराचा झटका आल्यास त्याच्यासाठी काय उपाय करायचे व आपण हृदयरोग कसे टाळायचे या विषयांवर चर्चा करणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला हृदयरोग होण्याची काय कारणं असतात. तर काही लोकांना रक्तामध्ये चरबीचा प्रमाण जास्त असतो, कोलेस्ट्रॉल जास्त असतो, तर त्याच्यामुळं ब्लॉकेज तयार होतात व हृदयविकार होतात. तर काही लोकांना फॅमिली हिस्ट्री असते, काही लोकांना ब्लड प्रेशरमुळे त्रास होतो, काही लोक स्वतःहून एखादं व्यसन जसं की स्मोकिंग वगैरे असल्यामुळे त्यांना त्रास करून घेतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात. आपण हे कशी वेगवेगळी कारणं टाळावी व कुठली कारणं महत्त्वाची असतात हे आपण पुढच्या थोड्या वेळानंतर आपण ते डिस्कस करणारच आहोत. तर जर एखाद्या व्यक्तीला छातीमध्ये दुखत असेल तर आपल्याला असं वाटतं की हे हृदयाचं पेन आहे. काही लोकांना वाटतं ते पित्त होतं आहे की ॲसिडिटी होती आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कसं फरक करणार. तर हृदयरोग जर असेल, जर हार्ट अटॅक जर असेल तर जे छातीमध्ये पेन होतं ते शक्यतो सेंट्रल असतं, म्हणजे छातीच्या मध्यभागी असतं व असं छातीवर वजन ठेवल्यासारखी एक फिलिंग येते. वजन ठेवल्यासारखं असं आपल्याला जाणवतं. बऱ्याच वेळेस याच्यासोबत आपल्याला घाम येतो किंवा एकदम चक्कर आल्यासारखी वाटते. काही लोकांना लूज मोशन जुलाब देखील होतात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंटेशन किंवा व्यक्तीला त्रास होऊ शकतो. काही लोकांना दातामध्ये पण पेन होणं, दुखणं, खालच्या जॉमध्ये पेन होणं हे पण हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात. तर अशा प्रकारे बेंबीपासून जॉ लाईनपर्यंत कुठेही पेन होऊ शकतो हार्ट अटॅकमध्ये. तर आपल्याला ह्याच्यामध्ये फरक करणं खूप गरजेचं आहे की ते हृदयाचं पेन आहे का दुसऱ्या काही कारणामुळे. जर पित्तामुळे जर दुखत असेल तर शक्यतो असं जेवणानंतर किंवा जेवणाच्या अगोदर हे दुखणं जास्त कॉमन असतं. जर हृदयामुळे दुखत असेल, जर हार्टचा पेन असेल, ज्याला आपण अंजायना म्हणतो, तर एखाद्या व्यक्तीला चालल्यानंतर पेन जास्त होतो, जिने चढल्यानंतर पेन वाढणं हे देखील हृदयाचं पेन असल्याची लक्षणे आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ते पेन कुठलं आहे याच्यामध्ये आपण फरक करू शकतो. आता समजा ते पेन हृदयाचंच असेल तर मग आपण त्याचं डायग्नोसिस कसं करावं. तर तुम्ही जेव्हा हृदयरोग तज्ज्ञाकडे जाता, तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांकडे जाता तेव्हा ते काही तपासण्या सांगतात. तर तुमचं ECG केला जातो सर्वप्रथम तपासल्यानंतर. तर ECGमध्ये आपल्याला हृदयाची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी समजते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जर हृदयाच्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काही गडबड असेल तर ते ECGमध्ये दिसून येतं. एखाद्याचे हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त असेल किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर काही विशिष्ट चेंजेस होतात ECGमध्ये ते दिसतात. तर एखाद्या व्यक्तीला जर मोठा अटॅक आला असेल तर ते लगेचच ECGमध्ये आपल्याला दिसतं. पण बऱ्याच वेळेस अटॅकच्या सुरुवातीच्या भागामध्ये सुरुवातीच्या वेळामध्ये ते नाही दिसत ECGमध्ये. तर अशा वेळेस आपण मग काय करतो. तर दुसरी एक तपासणी असते 2D एको म्हणून. 2D एकोमध्ये आपल्याला हृदयाची पंपिंग दिसते. 2D एको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी. जसं आपण पोटाची सोनोग्राफी करतो बाळ व्यवस्थित आहे का बघायला, तर तसंच हृदयाची देखील सोनोग्राफी होते. आणि हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये अर्थातच 2D एकोमध्ये आपल्याला हृदयाची पंपिंग व्यवस्थित आहे का कळते. एखाद्या व्यक्तीला जर अटॅक येऊन गेला असेल तर तिथे दिसतं आपल्याला की हृदयाचे काही एक भाग व्यवस्थित पंपिंग करत नाही आहे, तर ते दिसून येतं आपल्याला. तर तसेच जर एखाद्याला जस्ट अटॅक आला जरी असेल आणि ECGवर क्लिअर नसेल तर आपण जर 2D एको केलं तर त्याच्यावर अजून व्यवस्थित क्लिअर होतात गोष्टी. मग अजून एक तपासणी असते स्ट्रेस टेस्ट म्हणून. बरीच लोक येतात, म्हणतात डॉक्टर माझी स्ट्रेस टेस्ट करून घ्या तुम्ही. तर स्ट्रेस टेस्ट काय असतं. स्ट्रेस टेस्ट हे एखाद्याला जर छातीमध्ये दुखत असेल तर केली जात नाही. स्ट्रेस टेस्ट ही तपासणी जी आहे ही तुम्हाला हृदयाचा त्रास होण्याची किंवा हृदयविकाराचा झटका होण्याची किंवा हृदयामध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता किती आहे हे बघण्यासाठीची तपासणी आहे. त्याच्यात एखाद्या व्यक्तीला हेल्दी व्यक्तीला आपण रनिंग करायला सांगतो. ते ट्रेडमिलवर रनिंग करतात, म्हणजे जशी एक्सरसाइज जिममध्ये ट्रेडमिल असते तशी ट्रेडमिल असते आणि ट्रेडमिलवर आपण रनिंग करायला सांगतो. पळताना जेव्हा ECG काढला जातो तर ECGमध्ये चेंजेस दिसतात. जर एखाद्या व्यक्तीला आतमध्ये ब्लॉकेज असतील किंवा अटॅक येण्याची पुढे संभावना असेल ब्लॉकेज असल्यामुळे किंवा हृदयाला रक्तपुरवठा कमी पडत असेल तर मात्र ते स्ट्रेस टेस्टमध्ये आपल्याला चेंजेस आढळतात आणि अशा व्यक्तीला मग पुढील हृदयाची तपासणी करून घेणं गरजेचं असतं.
अजून एक तपासणी असते अँजिओग्राफी म्हणून. अँजिओग्राफी काय असतं, तर अँजिओग्राफी म्हणजे आपण हृदयाच्या रक्तवाहिन्या बघतो. अँजिओग्राफीमध्ये जी आपल्याला माहिती मिळते, अँजिओग्राफीमध्ये जी आपल्याला माहिती मिळते ती आपल्याला ECG, 2D एको किंवा स्ट्रेस टेस्टमध्ये क्वचितच मिळते. अँजिओग्राफीमध्ये आपल्याला डायरेक्ट हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये ब्लॉकेज आहे का, आणि आहे तर ते किती टक्के आहे हे आपल्याला दिसतं. अँजिओग्राफी करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक आपल्याला साध्या CT स्कॅनद्वारे देखील अँजिओग्राफी करता येते. जरुरी नाही आहे की तुम्हाला ॲडमिटच व्हावं लागेल आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊनच अँजिओग्राफी करावी लागते. मात्र फक्त CT स्कॅन करून देखील आपल्याला हृदयाची अँजिओग्राफी करता येते आणि त्याच्यात देखील आपल्याला ब्लॉकेज दिसतात. फक्त ते तेवढं क्लिअर दिसत नाही. जी ॲक्च्युअल अँजिओग्राफी असते त्यासाठी आपण पेशंटला ॲडमिट करतो. ॲडमिट करून आपण हाताच्या एका रक्तवाहिनीद्वारे अथवा पायाच्या रक्तवाहिनीद्वारे इंजेक्शन देतो. ते इंजेक्शन दिल्यावर काही एक्सरे काढले जातात आणि त्या एक्सरेजमध्ये आपल्याला ब्लॉकेज आहे का ते दिसतं, कारण ते इंजेक्शन सर्व रक्तवाहिन्यांमध्ये भरतं. मात्र जर एखाद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असेल तर मग त्या रक्तवाहिन्यांमध्ये ते इंजेक्शन भरत नाही आणि आपल्याला दिसतं की तिथे ब्लॉकेज आहे. तर अशा प्रकारे आपण तपासणी करतो हृदयासाठी. इतरही देखील काही तपासण्या असतात जसं की कार्डियक पेट वगैरे, पण ह्या ॲडव्हान्स टेस्ट आहेत आणि ह्या तपासण्या स्पेसिफिक पेशंटसाठी असतात. आता सपोज एखाद्या व्यक्तीला छातीत दुखतं आहे आणि आपण ECG काढला आणि ECG काढून असं आपल्याला आढळलं की त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचे चेंजेस आहेत, तर मग अशा वेळेस आपण काय करावं? तर मग पेशंट ECG बघून लगेचच ॲडमिट केला जातो जर एखाद्याला मोठा हार्ट अटॅक असेल तर. आणि त्याच्यानंतर डॉक्टर तुम्हाला पर्याय देतील की बाबा ECGमध्येच आपल्याला दिसून येतं की हृदयाची रक्तवाहिनी एखादी बंद आहे. तर आता जर हृदयाची रक्तवाहिनी बंद आहे तर मग आपल्याला ती रक्तवाहिनी उघडण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर हृदयाची रक्तवाहिनी उघडण्याचे मुख्य 2 प्रकार आहे. एक म्हणजे आपल्या इमर्जन्सीमध्ये, एक म्हणजे आपल्याला एखादं इंजेक्शन देऊन रक्त पातळ करण्याचं स्ट्रॉंग इंजेक्शन देऊन, ज्याला आम्ही थ्रोम्बोलिसिस असं म्हणतो, ते इंजेक्शन देऊन रक्त सगळं पातळ करता येईल आणि रक्त पातळ करून आपल्याला ते रक्तवाहिनीमधलं ब्लॉकेज विरघळवण्याचा प्रयत्न करता येईल. मात्र हे प्रत्येक वेळेसच यशस्वी असतं असं नाही आणि हे इंजेक्शन देणं बऱ्याच वेळेस रिस्की देखील असतं, कारण हा इंजेक्शन दिल्यानंतर शरीरातलं सगळं रक्त पातळ होतं. तर मेंदूतलंही रक्त पातळ होणार आणि हृदयामधलंही. तर एखाद्या व्यक्तीला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतं, कोणाला पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतं. तर अशा प्रकारे हा इंजेक्शन बऱ्याच वेळेस रिस्की देखील असू शकतं. मात्र जर गरजेचं असेल तर ते द्यावं लागतं. दुसरा एक मार्ग असतो ते म्हणजे डायरेक्ट अँजिओग्राफी करून चेक करणं. अँजिओग्राफी कशी करतात हे तुम्हाला सांगितलंच. हार्डली 5 मिनिटाची तपासणी असते अँजिओग्राफी म्हणजे. अँजिओग्राफी करून चेक करणं की कुठे ब्लॉकेज आहे आणि तिथल्या तिथे लगेच ते ब्लॉकेज काढणं. तर ह्याला अँजिओप्लास्टी असं म्हणतात. अँजिओप्लास्टी म्हणजे ते ब्लॉकेज जे आहे हे स्टेंटद्वारे काढणं, बलून अथवा स्टेंटद्वारे ते ब्लॉकेज काढणं, याला अँजिओप्लास्टी म्हणतात. तर एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक आला असेल आणि त्याला ॲडमिट केल्यावर डॉक्टर तुम्हाला पर्याय देतील की एकतर रक्त पातळ करण्याचे आपण इंजेक्शन देतो आहे, अथवा जर अगदी मोठा अटॅक असेल ज्याला मी स्टेमी म्हणतो, तर मग त्याला रक्त पातळ करण्याची औषधाशिवाय डायरेक्टली त्याला अँजिओग्राफी, रक्त पातळ करण्याची औषधं तर देऊच आपण, मात्र अजून एक अँजिओग्राफी म्हणून आपण हे करू आणि मग अँजिओप्लास्टी करून तो ब्लॉकेज आपल्याला उघडता येतो. तर असा पर्याय असतो. काही वेळेस आपण अँजिओग्राफी केल्यानंतर आपल्याला आढळतं की मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत. अशा व्यक्तीला कदाचित डायबिटीज पण असेल, मग अशा व्यक्तीला बायपासची गरज पडते. बायपास म्हणजे काय? बायपास म्हणजे हाताची किंवा पायाची किंवा छातीतल्या इतर रक्तवाहिन्या काढून त्या रक्तवाहिन्यांनी हृदयातल्या ज्या रक्तवाहिन्याला ब्लॉकेज आहे त्याच्याच शेजारी या नवीन रक्तवाहिन्या बसून हृदयाचा रक्तपुरवठा आपल्याला पूर्ववत करता येतो. याला बायपास असं म्हणतात. ठीक आहे. तर इमर्जन्सी सिनारिओमध्ये नेहमी आपल्याला बायपास लगेच करणं पॉसिबल नसतं. त्याच्यात थोडा वेळ जातो. सर्जन अरेंज करणं हा वेळ जातो. मोस्ट ऑफ द टाईम अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीने आपल्याला सोल्युशन निघतो आणि रक्त पातळ करण्याचं औषध हे आपल्याला जर अँजिओग्राफीची सुविधा उपलब्ध नसेल तर रक्त पातळ करण्याचं औषध द्यावं लागतं. आता हे सगळं झालं की हार्ट अटॅक आला, आपण ओळखलं आणि त्याचं ट्रीटमेंट देखील आपण केलं. पण हे आपण हार्ट अटॅक येणं अवॉइड करू शकतो का? तर हार्ट अटॅक किंवा हृदयात ब्लॉकेज होणं हे अवॉइड करण्याचे काय मार्ग आहेत हा प्रश्न अनेकांचा असतो. तर इंटर हार्ट स्टडी म्हणून एक जागतिक स्तरावर खूप मोठी स्टडी झाली होती, ज्याच्यात 1 लाखाच्या वर सब्जेक्ट्स किंवा लोकांचं स्टडी केलं गेलं आणि त्यांच्यात वेगवेगळ्या लोकांचे आहार, लोकांचं दैनंदिनी वेगवेगळ्या काय काय करतात, त्यांचं व्यसन काय आहेत का, हे सगळं स्टडी करून त्यांनी काही शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षांमध्ये त्यांना असं आढळलं की 9 प्रमुख कारणे असतात
हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेस तयार होण्याचे. आणि हे जे 9 कारणं जर आपल्याला कंट्रोल करता आली किंवा अवॉइड करता आली तर आपण 90% पॉप्युलेशनमध्ये ब्लॉकेजेस आणि हृदयाचे आजार अवॉइड करू शकतो. तर ही 9 कारणं कुठली? तर इंटर हार्ट स्टडी असं म्हणतं पहिली 3 कारणं म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर व हाय कोलेस्ट्रॉल. डायबिटीस म्हणजे ब्लडमधली शुगर जास्त असणं. जेव्हा ब्लडमधली शुगर जास्त असते तेव्हा ब्लॉकेज होण्याची टेंडन्सी जास्त असते, कारण शुगरनी रक्तवाहिन्या आतल्या खराब होतात आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतो, ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्याच्यामुळेच अटॅक येतो. इतरही बरेच नुकसान असतात हाय ब्लड शुगर असण्याचे, ते आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करू. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयावर जास्त जोर येतो आणि लाँग टर्म हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींना हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असण्याचं प्रमाण जास्त असतं. तिसरं कारण म्हणजे हाय कोलेस्टेरॉल और डिस्लिपिडेमियाज. हाय कोलेस्ट्रॉलमुळे देखील ब्लॉकेज जास्त होऊ शकतात. तर आपण हे तिन्ही कारणं आपण औषधं देऊन कंट्रोल करू शकतो व इतर योगा, मेडिटेशन वगैरेंनी ब्लड प्रेशर आपण कमी करू शकतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधं असतात, शिवाय आपल्याला आहारावर पण कंट्रोल ठेवावं लागतं, असं आहे. मग पुढची 3 कारणं म्हणजे ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा, मग आहारामध्ये हिरवे पालेभाज्या आणि फळं कमी असणं, आणि तिसरं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. तर ह्या तिन्ही गोष्टींना कसं आपण कंट्रोल करू शकतो? सगळ्यात पहिलं म्हणजे ओबेसिटी. तर ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा. जर तुमचा BMI कमी असला, जर रेग्युलर एक्सरसाइज करून तुम्ही वजन कमी केलं तर वजन कमी केल्याने हृदयात ब्लॉकेज होण्याची चान्सेस कमी होतात. रेग्युलर एक्सरसाइज केल्याने ब्लॉकेज होण्याचे चान्सेस कमी होतात आणि आपण हेल्दी राहतो, हृदय तुमचं हेल्दी राहतं. तर वजन कमी करणं हे अत्यंत महत्त्वाचं. दुसरं म्हणजे आहारामध्ये हिरवे पालेभाज्या आणि फळं असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या लोकांच्या आहारामध्ये हिरवे पालेभाज्या कमी असतात आणि ज्या लोकांच्या आहारामध्ये फळं कमी असतात त्या लोकांना जास्त प्रमाणात ब्लॉकेज होतात आणि त्या लोकांना जास्त हार्ट अटॅक्स येतात असं आढळलं. तिसरं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी. तर अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचं असं म्हणणं आहे की माणसाने रोज अर्धा तास, असं आठवड्यातनं किमान 5 दिवस तरी, म्हणजे 5 गुणिले अर्धा तास, 2.5 तास, आठवड्याला 2.5 तास व्यायाम तरी करणं गरजेचं आहे. हा जो व्यायाम आहे इट शुड बी ऑफ मॉडरेट इंटेन्सिटी. म्हणजे एकदम हलका व्यायाम, असं नुसतं चालणं याला व्यायाम नाही म्हणत, पण ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं किंवा एरोबिक एक्सरसाइजेस, जसं एरोबिक एक्सरसाइज म्हणजे जसं स्किपिंग रोप, स्विमिंग, अशा प्रकारचे एक्सरसाइजेस, जॉगिंग, अशा एक्सरसाइजेसचा फायदा होतो. तर रोज अर्धा तास, आठवड्यातनं 5 दिवस जरी केलं तरी ते मिनिमम इसेन्शियल आहे आणि त्याच्याने आपण हृदयाचे आजार टाळू शकतो. तिसरं म्हणजे पुढची 3 कारणं म्हणजे शेवटची 3 कारणं ही म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल आणि स्ट्रेस. तर हे तिन्ही गोष्टी ह्या अत्यंत डेंजरस आहेत आणि ह्या अवॉइड करणं गरजेचं आहे. स्मोकिंगमुळं परत एकदा हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि शरीरातल्या सर्वच रक्तवाहिन्या खराब होतात. स्मोकिंगमुळं हाय ब्लड प्रेशर होतो, स्मोकिंगमुळं कॅन्सरही होऊ शकतो, स्मोकिंगमुळं हार्ट अटॅक्स येतात, स्मोकिंगमुळं पॅरालिसिसचे अटॅक येतात, स्मोकिंगमुळं खूप त्रास होतात, वेगवेगळ्या प्रकारचे दम्याचे आजार होतात स्मोकिंगमुळं. तर अशा प्रकारे स्मोकिंग हे डेंजरस असतं आणि स्मोकिंग जर कमी केलं तर अशा लोकांना हार्ट अटॅकची रिस्क कमी होते आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी होतं. दुसरं म्हणजे अल्कोहोल म्हणजे ड्रिंक्स. तर जर एखादी व्यक्ती रोज एका ठराविक प्रमाणात ड्रिंक करत असेल तर मग ते सेफ असतं. मात्र जर ते ठराविक प्रमाण क्रॉस झालं तर मग मात्र धोका निर्माण होतो. बिंज ड्रिंकिंग म्हणजे एकाच वेळेस जास्त अल्कोहोल घेणे किंवा जास्त मद्यपान करणे, त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. जर फिक्स्ड रेग्युलर अमाऊंट ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन असेल 60 ml एव्हरी डे तर ते तेवढं डेंजरस नसतं. आणि शेवटचं म्हणजे 9वं कारण म्हणजे स्ट्रेस. तर फिजिकल, मेंटल, इमोशनल स्ट्रेसमुळे देखील लोकांना हृदयाचे त्रास होतात. खूप जास्त प्रमाणात फिजिकल स्ट्रेस, टेन्शन, कामाचं टेन्शन, ऑफिसचं टेन्शन, बॉसचं टेन्शन, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्शनमुळे देखील आपल्याला हार्ट अटॅकची रिस्क वाढते. तर अशी ही 9 कारणं आपण जर कंट्रोल केली, शुगर, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी, हिरवे पालेभाज्या आणि फळं खाणं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी, व शेवटची 3 म्हणजे अल्कोहोल, स्ट्रेस आणि स्मोकिंग, हे जर आपण सगळं कंट्रोल केलं तर नक्कीच आपलं हार्ट अटॅकची रिस्क कमी होईल. तर हे झालं हार्ट अटॅक प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला काय करता येईल ते. आता समजा हे सगळं प्रिव्हेन्शन करून देखील एखाद्याला हृदयाचा त्रास झालाच तर मग मात्र काय करावं? तर आपण आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण हे डिस्कस करणार आहोत की पोस्ट ऑपरेटिव्ह केअर काय असते.
तर मग हार्ट अटॅक आलाच एखाद्याला आणि मग त्याची अँजिओप्लास्टी झाली अथवा बायपास झाली, तर त्याच्यानंतर पुढे काय? तर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ती स्टेंट आतमध्ये व्यवस्थित राहावी त्यासाठी आपण पेशंटला रक्त पातळ करण्याची औषधं देतो. ही औषधं नियमित घेणं अत्यंत गरजेचं असतं. जर ही रक्त पातळ करण्याची औषधं जर चुकवली तर परत एकदा अटॅक येण्याची संभावना असते किंवा ती टाकलेली स्टेंट खराब होण्याची रिस्क असते. तर ही अत्यंत गरजेचं असतं की औषधं चुकवायची नाही व स्वतःहून बंद करायची नाही. अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या सर्जरीसाठी जर रक्त पातळ करण्याची औषधं बंद करायची वेळ आली तर ते त्यांनी त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञाशी बोलून मगच तो निर्णय घ्यावा. पण हृदयरोग तज्ज्ञाला न विचारता अँजिओप्लास्टीनंतर रक्त पातळ करण्याची औषधं कधीही बंद करू नये, त्याच्यामध्ये धोका असतो. तर एखाद्या व्यक्तीला सपोज अँजिओप्लास्टी झाली तर त्याच्यानंतर त्यांनी पुढे रेग्युलर फॉलोअप मेंटेन करावा हृदयरोग तज्ज्ञाकडे. त्याच्यात रक्त पातळ करण्याची औषधं, कोलेस्ट्रॉलची औषधं व लाईफ प्रोलॉंग करणारी अशी औषधं असतात काही की ज्याच्यामुळे तुम्हाला परत हार्ट अटॅकची रिस्क कमी होईल. तर ही औषधं रेग्युलर राहतात. 1 वर्षानंतर काही औषधं कमी होतात आणि टाईम टू टाईम इंटरव्हल्समध्ये आपण काही औषधांचे डोसेस चेंज करतो. शेवटचा भाग म्हणजे काही लोकांना बायपास होतं. बायपास झाल्यानंतर देखील औषधं ही गरजेची असतात आणि रक्त पातळ करण्याची औषधं व इतर औषधं हे सगळे गरजेचे असतात व ही औषधं चुकू नये. रेग्युलर तुमच्या हृदयरोग तज्ज्ञाच्या फॉलोअपमध्ये राहणं हे गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपण हृदयरोगाचे विकार वेगवेगळे हे टाळू शकतो. आणि जर सपोज एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाला तर त्याच्यासाठी आपण काय ट्रीटमेंट करतो ही पण मी तुम्हाला माहिती दिली व अँजिओप्लास्टी झाल्यानंतर काय काळजी घ्यायची ही देखील आपण आज माहिती घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयाचे आजार कसे टाळायचे हे देखील आपण डिस्कस केलं. तर आता आपण पुन्हा भेटू पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.